आज कोल्हापूर कलेक्टर ऑफिस जवळ सर्वपक्षीय महाराष्ट्र समिती संघर्ष आज दिनांक 13/8/2024 रोजी विशाळगड व गजापूर येथे दंगली प्रकरणाबद्दल व ज्या लोकांनी दंगल घडवली त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज ठिय्या आंदोलन करण्यात आले होते। त्यामध्ये दलित महासंघ मोहिते गट व अन्य कोल्हापूर संघटना यांचाही सहभाग होता। त्यामध्ये कलेक्टर साहेबांना प्रमुख मागण्या अशा होत्या की जातीय दंगली वादविवाद करणाऱ्या व कठोर कारवाई करण्याबाबत व कोल्हापूरचे महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। विशाळगड व गजापूर येथील लावण्यात आलेला 140 कलम लवकरात लवकर हटवण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड कोण आहे त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याबाबत अशा अनेक प्रमुखांनी मागण्या करण्यात आल्या। यावेळी दलित महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते, राज्य संपर्क प्रमुख माननीय डॉक्टर गणेश वाईकर, राज्य संपर्क प्रमुख माननीय वनिताताई कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेकर, अल्पसंख्याक राज्य उपाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावचकर, महाराष्ट्र निरीक्षक माननीय विजयभाऊ घाडगे, पश्चिम राज्य खजिनदार राजू सणदी, माननीय महाराष्ट्र कार्याध्यक्ष सलीमभाई मुल्ला, पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर महावीर चंदनशिवे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सनीभाऊ लेगाडे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा असून साधू संतांचा आहे। या महाराष्ट्रात अजून सुद्धा शाहू महाराजांचं तसेच शिवाजी महाराजांचं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा या ठिकाणीला चाललेला आहे आणि या महाराष्ट्रात या महापुरुषांच्या विचाराला काळीमा फासणारी घटना तसेच देवधर्मांच्या विचाराला काळीमा फासणारी घटना विशाळगड येथे 13/8/2024 रोजी घडली गेली। या देवस्थानावर व मुस्लिम बांधवांच्या घरावर काही समाजकंटकांनी व मनुस्मृती विचाराच्या लोकांनी RSS यंत्रणेने या ठिकाणीला षडयंत्र करून मुस्लिम लोकांची घरं फोडली गेलीत, अतिक्रमणाचं आव्हान त्यांना मारहाण करत गेली। त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित असतील, त्यांनी सुद्धा त्या प्रकरणाकडे झोपेचं सोंग घेत कानाडोळा केला। या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी महाराष्ट्र संघर्ष समिती कोल्हापूर तसेच दलित महासंघ मोहिते गट यांनी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी काल दिनांक 12/8/2024 रोजी भव्य असा मोर्चा काढण्यात आला। ह्या मोर्चात कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना तात्काळ सेवेतनं बडतर्फ करा, तसेच विशाळगड येथे लागू करण्यात आलेले 144 कलम तात्काळ हटवा, विशाळगड येथे दंगलखोरांकडून झालेले घरांची नासधूस असेल किंवा प्रपंचाची किंवा माणसांची त्यांच्या जे शासनाची मदत त्यांना तात्काळ जाहीर करा व तिथं ज्यांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मास्टरमाइंडचा शोध घ्या, तसेच दंगल घडवणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांना तात्काळ अटक करा। अशा विविध मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तात्काळ निवेदन देऊन मोर्चा काढलेला आहे। येत्या काळात जर दखल घेतली नाही तर आम्ही सांगलीतून दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं चालत रस्त्यानं जाऊन मंत्रालयावर निवेदन देणार आहे, असा इशारा मी दलित महासंघातर्फे